हम्म. रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे सर. कार्यवाही सुरू हो करू शकतो हो आपण. यस सर. सुरू करूयात. नमस्कार. सपम सेवक सहकारी पतपेढी मर्यादित याच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी डॉक्टर गिरीश येलारपूरकर संस्थेचा चिटणीस म्हणून आपणा सर्वांचे सभासदांचे हार्दिक स्वागत करतो. सभा सुरू होण्यापूर्वी सभेच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला सांगतोय. वरती स्क्रीनवर आता देवणे सरांनी दाखवलीच आहे. सभेची सुरुवात व सूचना वाचन मी स्वतः करणार आहे. त्यानंतर प्रास्ताविक डॉक्टर गिरीश येलारपूरकर मागील सत्रांत वाचून दाखवणे. प्राध्यापक आंधळे विषय पत्रिका ठराव मंत्री श्री रवींद्र जोशी आयत्या वेळेच्या प्रश्नांना उत्तर देणे. डॉक्टर मनोज कुमार देवणे, डॉक्टर गिरीश येलारपूरकर आणि श्री प्राध्यापक श्रीनिवास अंबर्डे. भाषण होईल. देवणे सर सगळ्यांना अनम्यूट करू. आभार डॉक्टर उमा औलवार. डिस्टर्बन्स खूप आहे. हो, मग बाकीच्यांना अनम्यूट करा. सर्वांना जेव्हा आपण बोलत असाल तेव्हाच आपला माईक ऑन ठेवावा, अदरवाइज माईक ऑफ करावा. यानंतर रवी जोशी तुमचा माईक ऑफ करा. यानंतर आपल्या प्राचार्या डॉक्टर सविता दातार यांना सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची मी विनंती करतो. काही रोजच्या दैनंदिन कामामुळे त्यांना ऑनलाईन मीटिंग जॉईन करता येणार नाहीये आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की सुरुवातीला रेकॉर्डिंग करून दिलेली क्लिप आपल्या सभासदांपुढे दाखवावी अशी त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे संचालक मंडळाला. तर अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती केली होती. त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. अनुमोदक कोण होईल याच्यातलं अनुमोदन? कचवे सर. यस, कचवे सर अनुमोदक झालेले आहेत. तर सभेचं अध्यक्षस्थान मॅडमनी स्वीकारलेलं आहे. मी देवणे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी थोडंसं आपल्या संस्थेची एक जी क्लिप दाखवलेली आहे, आपण काय काय उपक्रम करतो, पतपेढी मार्फत काय काय उपक्रम चालतात किंवा काय कार्य केली गेलेली आहेत, त्याची एक थोडीशी क्लिप आपल्या समोर दाखवावी आणि त्यानंतर आपल्या प्राचार्यांचं मनोगत देखील त्यांनी यूट्यूबद्वारे दाखवावं अशी मी त्यांना देवणे सरांना विनंती करतो. देवणे सर. थोडा टेक्निकल इश्यू आहे. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. मी प्ले करू का सर? करतो मी सर, करतो. बरं करा चौधरी सर, करा.
धन्यवाद सर. यानंतर प्राचार्यांचं मनोगत होईल. च्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नमस्कार. सप महाविद्यालयाच्या सेवक सहकारी पतपेढीच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करते. आपल्या पतपेढीची स्थापना 1980 साली झाली आणि आज जवळजवळ 240 एवढे सभासद आपल्या पतपेढीमध्ये आहेत. मला तर कळलं की नव्याने मागच्या वर्षामध्ये 80 ते 90 सभासद पतपेढीमध्ये जॉईन झालेले आहेत. पतपेढीचं संचालक मंडळ मी कायम बघत असते की अतिशय नेटाने शांतपणे त्यांचं काम चालू असतं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या पतपेढीमध्ये आज अधिकृत भाग भांडवल 5 कोटी एवढं आहे आणि पतपेढीमधनं 20 लाख एवढं मुदत कर्ज आपल्या सभासदांना मिळू शकतं. 50,000 रुपयांचं तातडीचं कर्ज मिळू शकतं. दरवर्षी 12 ते 13% डिव्हिडंड दिला जातो आणि खूप आनंदाची गोष्ट अशी असते की मागच्या 3 वर्षांपासून सभासदांना दिवाळी भेट देण्याची परंपरा संचालक मंडळाने सुरू ठेवली आहे. दिवाळीला आपण स्वतः आपल्याला काहीतरी घेतो, आपले नातेवाईक देत असतात, पण आपल्याला सगळ्यात आनंद असतो ते आपल्या पतपेढीतनं काय मिळेल या गोष्टी. त्या ही दिवाळी भेट सभासदांना खरंच खूप आनंददायी असते. पतपेढीचे अजून 2 उपक्रम पण मला खूप भावतात. एक म्हणजे सेवानिवृत्त सभासदांचा पतपेढीतर्फे सत्कार केला जातो, त्यांना 5,000 रुपयाचा धनादेश देण्यात येतो. आणि पतपेढी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी ज्या करते त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला फार अशी वाटते, सभासदाचा एखाद्या जर अकस्मात मृत्यू झाला तर कुटुंबियांना निधनोत्तर सहाय्य निधी म्हणून 25,000 रुपये देण्यात येतात. आपल्या पतपेढीचं सातत्यानं ऑडिट होत असतं. ए ग्रेडमधलं आपलं ऑडिट पास होतं आणि एकूण नफा आज 30,95,381 रुपये एवढा आपला एकूण नफा आज आहे. मला असं कळतंय की सध्या पतपेढी पूर्णतः संगणकीकरणाच्या मार्गावर आहे आणि आर्थिक स्थिती बळकट आणि पतपेढीची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता निश्चितच सगळ्यांनाच माहिती आहे की कम्प्युटर्स खूप अवेलेबल आहेत कॉलेजमध्ये. रुसाच्या ग्रँडमधनं तर आपण 100 कॉम्प्युटर्सची लॅबोरेटरी तयार केली आणि हे कॉम्प्युटर्स वापरण्यासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी सगळ्यांनाच ते अवेलेबल आहेत ॲक्च्युली. त्यामुळे हे संपूर्णतः संगणकीकरणाचं पतपेढीचं जे काम करायला घेतले ते निश्चित लवकरात लवकर आणि अजून चांगल्या पद्धतीने करता येईल आणि पतपेढी नक्कीच बळकट होईल आणि तिची कार्यक्षमता वाढेल आणि सर्व सभासदांना असेच अजून चांगल्या प्रकारे पतपेढीचा उपयोग होईल आणि त्यांच्या आयुष्यात पतपेढीचं एक जे स्थान आहे ते खरंच फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा सर्व सभासदांना आजच्या सभेच्या दृष्टीने शुभेच्छा देते आणि माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण विषय पत्रिकेकडे येऊ. सभेपुढील कामांना आपण कामकाजाला सुरुवात करत आहोत. मी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवण्यासाठी श्री तांदळे सरांना आमंत्रित करतो. श्री तांदळे सर. नमस्कार. पहिला मुद्दा, मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवून कायम करणे. नमस्कार. सपम सेवक सहकारी संस्थेची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा पूर्व सूचनेनुसार मंगळवार दिनांक 16 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सुरुवातीला संस्थेचे चिटणीस डॉक्टर गिरीश येलारपूरकर यांनी सभेचे अध्यक्षस्थान सप महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्राचार्य डॉक्टर सविता दातार यांनी
अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती केली. त्यास संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार देवणे यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार माननीय प्राचार्य डॉक्टर सविता दातार यांनी अध्यक्षपद स्वीकारून सभा सुरू करण्याची अनुमती दिली. सभा सुरू करण्यापूर्वी पतपेढीच्या सभासद कैलासवासी श्रीमती शोभा आंबेडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्यामुळे संस्थेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यानंतर सभेस सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे चिटणीस प्राध्यापक डॉक्टर गिरीश एलारपूरकर यांनी सर्व उपस्थित सभासद बंधू भगिनी, महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर सर्व पदाधिकारी यांचे स्वागत केले. त्यानंतर चिटणीसांनी अहवालामधील विषय पत्रिकेनुसार ठराव वाचून दाखवले व प्रत्येक ठरावास ऑनलाईन सभेला उपस्थित सभासदांची मान्यता घेऊन वरील विषय पारित करण्यात आले. सदर सभेस एकूण 155 सभासद हजर होते. सभेस ऑनलाईन उपस्थित असलेल्या सभासदांच्या सह्यांचे उपस्थिती पत्रक व कार्यक्रम पत्रिका सोबत जोडली आहे. विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 1 मागील सभेचा इतिवृत्त वाचन करण्याची विनंती चिटणीसांनी श्री रवींद्र जोशी यांना केली. त्यानुसार त्यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. पाठीमागील सभेचे ठराव मंजूर झालेले आहेत ते त्याप्रमाणे मी वाचन करतोय पुढे. विषय क्रमांक 1 ठराव क्रमांक 1 मागील 39व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वृत्तांताचे वाचन करण्यात आले व सन 2019-20 या इतिवृत्तास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक श्री राजाभाऊ ढोन, अनुमोदक डॉक्टर सोपान शेंडे. विषय क्रमांक 2 ठराव क्रमांक 2 माननीय सरकारी लेखापरीक्षक SP दसकुडे प्रमाणित लेखापरीक्षक यांच्या सन 2019-20 च्या हिशोब तपासणी अहवालाची नोंद घेणे. सन 2019-20 या संस्थेचे सरकारी लेखापरीक्षणानुसार संस्थेचा ऑडिट वर्ग अ दिलेला आहे. त्याचप्रमाणे काही दोष दुरुस्ती सुचवल्या असून सदर दोष दुरुस्ती करून ओ फॉर्म माननीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर 2 यांना देण्यात येणार असल्याचे चिटणीस प्राध्यापक गिरीश एलारपूरकर यांनी सांगितले. त्या सर्व सभासदांनी मान्यता दिली व ठरावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सूचक श्री अशोक गडदरे, अनुमोदक श्री नितीन मुंडे. विषय क्रमांक 3 ठराव क्रमांक 3 दिनांक 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षाचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद व अंदाजपत्रकास मान्यता देणे. 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद व अंदाजपत्रक संस्थेच्या चिटणीसांनी वाचून दाखवले व त्यावर कोणास काही प्रश्न विचारायचे असल्यास आहेत का अथवा काही शंका असतील तर विचाराव्यात असे विचारले. परंतु सर्व उपस्थित सभासदांनी काहीही शंका नाही अथवा प्रश्न नाहीत व अचूक ताळेबंद नफा तोटा पत्रक असल्याने सर्व उपस्थित सभासदांनी एकमुखी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सूचक श्री देवानंद साठे, अनुमोदक श्री अरविंद काकुळते. विषय क्रमांक 4 ठराव क्रमांक 4 संचालक मंडळाने सुचवल्याप्रमाणे नफा विभागणीस मंजुरी देणे. दिनांक 31 मार्च 2020 रोजी खर्च वजा जाता निव्वळ नफ्याची विभागणी करून संचालक मंडळाने सुचवलेली नफा विभागणी चिटणीसांनी वाचून दाखवली व सभासदांना 13% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे सांगितले. सर्व उपस्थित सभासदांनी याविषयी समाधान व्यक्त करून सर्वानुमते नफा विभागणीस मंजुरी दिली व ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. सूचक श्री सुनील गायकवाड, अनुमोदक श्री नवनाथ चौधर. विषय क्रमांक 5 ठराव क्रमांक 5 सन 2020-2021 साठी संस्थेचे अंतर्गत हिशोब तपासणीसाठी नियुक्ती करणे व त्यांचे मानधन ठरवणे. सन 2020-21 साठी अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून नेमणुकीसाठी विषय चर्चेला जाऊन सदरचे नेमणुकीचे अधिकार संचालक मंडळास द्यावेत असे सर्वानुमते ठरले व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे अंतर्गत लेखापरीक्षक नेमणूक करण्याबाबत
चिटणीसांनी श्री दी ग कानगो यांची नेमणूक करावी असा ठराव मांडला. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली व त्यांचे मानधन संचालक मंडळाने ठरवावे असे सुचवण्यात आले व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक श्री अनिल उमराटकर, अनुमोदक श्री रामदास गादगे. विषय क्रमांक 6, ठराव क्रमांक 6, सन 2020-21 साठी वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करणे. सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार खात्याच्या तालिकेतील प्रमाणित लेखापरीक्षक श्री PS दसगुडे, पॅनल क्रमांक 13-448 यांचा अर्ज प्राप्त झाल्याने चिटणीस प्राध्यापक गिरीश इलारपूरकर यांनी सांगितले व त्यांचे मानधन शासनाच्या नियमानुसार देय असेल असे सांगितले. त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक श्री धोंडीराम पवार, अनुमोदक श्री प्रफुल्ल कचवे. विषय क्रमांक 7, ठराव क्रमांक 7, संस्थेची स्थापना सन 1980 साली झाली असून नोंदणी प्रमाणपत्रावर बँक असा उल्लेख असून या वर्गवारीमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देणे. सपम सेवक सहकारी पतपेढीची स्थापना 1980 साली झाली असून जुना पोटनियमामध्ये नोंदणी प्रमाणपत्रात संस्थेचे वर्गीकरण सहकारी बँक असून उपवर्गीकरण इतर बँक असे होते. परंतु नवीन नियमानुसार नोंदणी प्रमाणपत्रात संस्थेच्या पोटनियमानुसार मुख्य वर्गीकरण साधन संपत्ती संस्था, रिसोर्स सोसायटी आणि उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था अर्थात क्रेडिट रिसोर्स सोसायटी असे असून वर्गीकरण तेच म्हणजे संस्थेच्या पोटनियमानुसारच राहील असे सर्वानुमते ठरले व प्रस्ताव दुरुस्तीसाठी सहकारी संस्था सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात सादर करण्याचे सर्वानुमते ठरले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक श्री दीपक कर्वे, अनुमोदक श्री विलास उगले. विषय क्रमांक 8, ठराव क्रमांक 8, 2 कपाटे फर्निचर राईटअप करणे व नवीन खरेदीस मंजुरी देणे. सपम सेवक पतपेढीच्या वाढीव कामकाजामुळे त्याच सोबत असलेले कागद दस्तावेजाकरता वाढीव फर्निचरची गरज असल्यामुळे जुने फर्निचर, खुर्च्या, कपाटे राईटअप करावे तसेच नवीन फर्निचरची खरेदी करावी असा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक श्री अमित कुमार धुमाळ, अनुमोदक श्री हनुमंत ठोंबरे. आणि शेवटचा विषय क्रमांक 9, ठराव क्रमांक 9, माननीय अध्यक्षांच्या संमतीने आयत्या वेळच्या विषयावर विचार करणे. त्यात पूर्वी दाखल केलेल्या अर्जावरच चर्चा करणे असे सूचित केलेले असल्यामुळे मुदतीत कोणत्याही प्रकारची सूचना अथवा लेखी अर्ज किंवा पत्र प्राप्त झाले नसल्याचे चिटणीसांनी सांगितले. त्यामुळे आयत्या वेळच्या विषयावर चर्चा झाली नाही. या ठिकाणी हे इतिवृत्त संपत आहे. पुढील सूत्र सचिव गिरीश एलारपूरकर सर यांच्या. धन्यवाद सर. या पहिल्या मुद्द्याला सूचक म्हणून कोण नाव देत आहे? मी अरविंद काकुळते. अरविंद काकुळते. आणि अनुमोदक? देवणे सर. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जातोय. माननीय सरकारी हिशोब तपासनीस यांच्या अहवालाची नोंद घेणे. सध्या करोनाचा कालावधी चालू असल्यामुळे आपल्याला अहवाल छपाई करता आली नाहीये, परंतु आपण आपल्या पतपेढीच्या ग्रुपवर अहवाल पाठवला होता, तो सगळ्यांनी पाहिला असेल. आपल्याला सरकारी हिशेब लेखा परीक्षकाकडून हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. मी देवणे सरांना विनंती करतो की ते लेखा परीक्षकाचा अहवालाचं पहिलं पान त्यांनी कृपया दाखवावं की जिथे आपल्याला वर्ग मिळालेला आहे. मागील बऱ्याच वर्षापासून म्हणजे 25-30 वर्षापासून आपल्या पतपिढीला प्रमाणपत्र मिळत आहे. ही एक प्रकारची आपल्या पतपिढीची अचीवमेंटच आहे असं म्हणायला हरकत नाहीये.
या अहवालाची आपण सर्व सभासदांनी नोंद घेतलीच असेल. तर या मुद्द्याला सूचक कोण असेल? सूचक नितीन पगार. नितीन पगार. जोशी सर, हे नावं लिहून घ्या कृपया. अनुमोदक संदीप काकडे. संदीप काकडे. धन्यवाद सर. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय. दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाच्या नफा तोटा पत्रक ताळेबंद व अंदाजपत्रकास मान्यता देणे. मी देवणे सरांना विनंती करतो की त्यांनी नफा तोटा पत्रक स्क्रीनवर दाखवावं. समोर आपलं नफा तोटा पत्रक दिसतंय. 1/4/2020 ते 31/3/2021 या कालावधीचं नफा तोटा पत्रक आपल्याला दिसतंय. डाव्या बाजूला खर्चाची बाजू आहे, उजव्या बाजूला उत्पन्नाची बाजू आहे. हे नफा तोटा पत्रक आपल्या ग्रुपवर आपण प्रेझेंट केलेलं आहे आणि आता स्क्रीनवर सुद्धा दाखवलेलं आहे. आपल्याला डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये निव्वळ नफा दिसतोय. या वर्षी आपल्याला निव्वळ नफा झालेला आहे संस्थेला 30,95,381 रुपये 25 पैसे. एवढा घसघशीत नफा आपल्याला या वर्षी झालेला आहे. सर स्क्रीनवर काही दिसत नाहीये. सर थोडंसं झूम करता येईल का? नाही सर, ती फॅसिलिटी नाही आपल्याकडे. ते सगळं दिसावं म्हणून एकत्र एक प्रत्येकाने काम केलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या स्क्रीनवर करा ना, झूम करा. होतं सर झूम. हा झूम होय सर. हा झूम होतंय होतं, सर. फॅसिलिटी असते त्याला. हा, झूम होतंय. येस सर, झूम होत आहे. हा सर ठीक आहे. हा, आणि गिरीश तर सर, आपल्याला- यातले काय ठळक येस सर. गिरीश सर, हा बोला ठळक मुद्दे काय असतील तर तेवढे सभासदांच्या म्हणजे समोर आणा फक्त, म्हणजे या ताळेबंदामध्ये. बरोबर आहे. या वर्षी आपल्याला 30,95,381 रुपये 25 पैसे एवढा घसघशीत नफा झालेला आहे. तर आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवू. येस. त्यानंतर दुसरं पान जे आहे पुढचं ते ताळेबंद. आपल्या ताळेबंदामध्ये यावर्षी देवणे सर ताळेबंदाचं पत्रक थोडंसं दिनांक 31 मार्च 2021 चा ताळेबंद सुद्धा आपल्या माहितीसाठी ग्रुपवर पाठवला होता. या ताळेबंदामध्ये सुद्धा आपल्या नवीन काही ॲसेट्स आपण घेतलेल्या ऍड झालेल्या आहेत. आता आपण नवीन फर्निचर घेतलेलं आहे. ते फर्निचर पण वर्षाच्या अखेरीला आपल्या या ताळेबंदामध्ये दिसतंय आणि आपली मालमत्ता ही अधिक अजून चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसून येते. तर या नफा तोटा पत्रकाला आणि ताळेबंदाला मान्यता देण्याची विनंती मी सर्व सभासदांना करत आहे. जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारावेत. ठीक आहे. सूचक गायकवाड सर, सुनील गायकवाड सर. हॅलो सुनील गायकवाड. अनुमोदक अनुमोदक आगलावे सर. आगलावे सर. राहुल दळवी. येस आगलावे सर. ठीक आहे, धन्यवाद सर. यानंतर पुढचा मुद्दा घेऊ. संचालक मंडळाने सुचविलेल्या मुद्दा क्रमांक 4 नफा विभागणीस मंजुरी देणे. आता हे नफा विभागणीचं जे पत्रक आहे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे यावर्षी आपल्याला 30,95,000 इतका नफा झालेला असून मागील वर्षाचा नफा जी शिल्लक होती ती 2,607 रुपये 23 पैसे आपल्याकडे उपलब्ध होती. परंतु एकूण नफा आपला 30,97,988 रुपये .48 पैसे त्याला काय होतं? झालेला असून आपल्याला गंगाजळीमध्ये 10% रक्कमचा प्रस्ताव आपण सादर केलेला आहे. हा 10% म्हणजे दरवर्षी आपल्याला गंगाजळीमध्ये एकूण नफ्याच्या 25% रक्कम ट्रान्सफर करावी लागते सहकार खात्याच्या नियमानुसार. परंतु मागील 2-3 वर्षापासून आपण सहकारी खात्याकडून 10%ची परमिशन आणत आहोत. त्यामुळे आपल्याला पतपिढीला किंवा पतपिढीच्या सभासदांना असा फायदा होत आहे की आपल्याला जास्तीत जास्त
लाभांश देण्यासाठी शिल्लक रक्कम आपल्याकडे राहू शकते. तर गंगाजळी निधीचा 10% आपण बाजूला टाकला म्हणजे जवळजवळ 3,09,538 रुपये हे गंगाजळीमध्ये जातील आणि उरलेला 27,88,450 रुपये शिल्लक नफा आपल्याला लाभांश देण्यासाठी अवेलेबल आहे. परंतु हा शिल्लक नफा जो आहे तो आपल्याला पुरेसा नाहीये. त्यामुळे आपल्याला जर मागच्या वर्षाच्या तुलनेत आपला नफा कमी झालेला आहे. मागच्या वर्षी आपल्याला 35 लाख रुपये जवळजवळ नफा झाला होता. परंतु या करोनाच्या कालावधीत सुद्धा आपल्याला 31 लाख रुपये नफा झालेला आहे. नफा हा आपला 4 लाखाने कमी झालेला असून आपल्याला जर मागच्या वर्षा इतक्याच डिव्हिडंड म्हणजे मागच्या वर्षी आपण 13% डिव्हिडंड डिक्लेअर केला होता. तर यावर्षी आपला 13% काही डिव्हिडंड बसू शकत नाहीये. 27 लाखच आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण त्यातल्या त्यात आपण थोडेसे रिझर्व्ह ट्रान्सफर करून 12.5% लाभांश हा सभासदांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याची मंजुरी आम्ही संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला तीच विनंती करतोय सर्व सभासदांना की आपण यावर्षी 12.5% डिव्हिडंड देणार आहोत आणि त्यासाठी काही रिझर्व्ह मधली रक्कम म्हणजे जवळजवळ 2-2.5 लाख रुपये आपण रिझर्व्ह मधली रक्कम वापरणार आहोत. तर ही आपली या पद्धतीने नफा विभागणी आहे. तर याला सूचक सरांचं नाव घ्या. आगलावे सर आगलावे सर. हॅलो आगलावे सर घ्या. सूचक कोण? दळवी सर घ्या. नाही तर आगलावे सरांचं झालं असेल तर दळवी सरांचं नाव घ्या. काय झालं माझं कुठे झालंय? बरं घ्या. अनुमोदक झाले मागे. नाही झालंय कुठे बरं घ्या झालंय? घ्या. काहीच अडचण नाही सर. आगलावे सर घेतलं नाव. आगलावे सरांचं तिसऱ्या मुद्द्याला झालंय. बरं बरं. ठीक आहे. हरकत नाही हरकत नाही. सूचक दळवे सर. अनुमोदक कोण? कोळेकर सर. कोळेकर सर. कोण? यानंतर पुढच्या मुद्द्याकडे मी येतोय. 5 रामदास नंबरचा मुद्दा. कोळेकर सर. कोळेकर सर. ओके. हा मुद्दा क्रमांक 5. 5 नंबरचा मुद्दा घेतोय. सन 2021-22 साठी अंतर्गत हिशोब तपासणीच्या नियुक्ती करणे व त्यांचं मानधन ठरविणे. हा मुद्दा पूर्णपणे संचालक मंडळावर अवलंबून आहे. सदर अधिकार हे संचालक मंडळाला मिळालेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे DG कांगो यांचा अर्ज उपलब्ध झालेला आहे. त्यांनी आपल्याला अर्ज दिलेला आहे. त्यानुसार आपण त्यांची नियुक्ती करणार आहोत. यस. सूचक साठे सर. अनुमोदक पोपट शिंदे. धन्यवाद सर. मुद्दा क्रमांक 6 सन 2021-22 साठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे. पूर्वीपासूनच हा जो वैधानिक लेखापरीक्षकाचा मुद्दा आहे तो पण संचालक मंडळाच्या अधिकारात दिल्या असल्यामुळे हा अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती सरकारच्या यादीमध्ये असलेले लेखापरीक्षक यांचीच नेमणूक त्या ठिकाणी केली जाईल. त्यानुसार आपल्याला PS दसगुडे यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आपण त्यांची नियुक्ती पुढच्या वर्षी वैधानिक लेखापरीक्षक म्हणून करू. सूचक तांदळे सर घ्या. अनुमोदक गणेश ढवळे. ढवळे सर. हॅलो सर. संचालक मंडळाला अनुमोदक सूचक नका ठेवू ना. हा बरोबर आहे. ठीक आहे. संचालक मग वर पण पहिल्याच्या मध्ये पण आपले जॉग्राफीचे सर आहेत ना त्याला अनुमोदक दिसतात. असं नका करू. संचालक मंडळ सोडून सूचक अनुमोदक घ्यावी ढवळे विनंती. सर आमच्या संचालक मंडळात नाहीयेत. नाही ढवळे नाही तांदळे म्हटलात तुम्ही अगोदर ना म्हणून. सूचक आणि वरचे सर आपले जॉग्राफीचे आहेत ना त्यांचं पण नाव या ठिकाणी. तर ते पहिल्या नको मुद्द्याला आपल्याला. हा तर सर प्लीज जरा तेवढं चेंज करू आपण. हा ठीक आहे करू ते नंतर. ठीक आहे सर. हरकत नाही. हरकत नाही सर. हा पुढचा मुद्दा घेऊ आपण शेवटी. माननीय अध्यक्षांच्या संमतीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करणे
परंतु यामध्ये मुदतीत काही अर्ज प्राप्त झालेले नाहीयेत, त्यामुळं हा मुद्दा आपल्याकडे येणार नाहीये. यानंतर मी देवणे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पतपेढीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडावेत. विषय पत्रिकेतील विषय सर्व संपलेले आहेत. यानंतर देवणे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पतपेढीच्या दृष्टीने काही मुद्दे मांडावेत. डॉक्टर मनोज कुमार देवणे. धन्यवाद सर. सप महाविद्यालय सेवक पतपेढीच्या 41व्या सर्वसाधारण सभेमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. अध्यक्ष प्राचार्य सविता दातार मॅडम, पतपेढीचे अध्यक्ष अंबलडके सर, सचिव डॉक्टर गिरीश आणि इतर डायरेक्टर्स आणि हजर असलेल्या सगळ्या सभासदांना सुद्धा माझा नमस्कार. आपण मागच्या वर्षी एक चर्चेला विषय घेतला होता, तो कोरोनामुळे त्याचा लॉकडाऊन आणि काही पूर्तता कमी पडल्यामुळे तो आपण मागच्या वर्षी पूर्ततेस नेऊ शकलो नाही. तो म्हणजे ग्रुप इन्शुरन्सचा. मागच्या वर्षी आपल्याकडे नवीन जवळजवळ 70 सभासद जॉईन झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपलं सरासरी आपण म्हणतो ना एज जे आहे हे कमी झालं असल्यामुळे आपल्याला तसा त्याचा फायदाच होईल ह्या वर्षी आपलं अकाउंट ओपन करताना. ग्रुप इन्शुरन्समध्ये आपण 5 लाखाचा प्रत्येक सभासदाचा इन्शुरन्स करणार आहोत. हे मागच्या वर्षी चर्चेलेलं आहे, पण शेवटी एक जो मुद्दा मांडणार आहे की किंवा आत्ताच मांडून घेतो मी तो मुद्दा की एक साधारण 20 ते 25 लोकांनी त्यांची माहिती अजून पतपेढीच्या कार्यालयात आणून दिलेली नाहीये. तर ती माहिती आपल्याला मिळताच आपण त्याची सगळी यादी ही LIC ऑफिसमध्ये देणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण ग्रुप इन्शुरन्स करून घेणार आहोत. प्रत्येक सभासदाचा 5 लाख रुपयाचा विमा असेल आणि ही जी रक्कम असेल याचा 50% बोजा जो आहे हा पतपेढी उचलेल आणि उरलेले 50% जे आहे ह्याचे 10 समान हप्ते करून ते आपण आपल्या मासिक वर्गणीप्रमाणेच वसूल करून घेणार आहोत सभासदांच्या अकाउंटमधून. तर ज्यांचे कोणाचे इन्फॉर्मेशन द्यायची राहिली असेल त्यांनी ही लवकरात लवकर पतपेढीच्या कार्यालयात आणून द्यावी, जेणेकरून आपल्याला हे जे कार्य आहे हे पूर्ण करण्यास लवकर त्याचं आपल्याला पूर्ण करता येईल. इन्शुरन्सचा मुद्दा मला खास करून मांडायचा होता. सर, इन्शुरन्स कोणी माहिती दिली नाही याची माहिती कुठे मिळेल? इन्शुरन्सची माहिती सर आपण मागच्या वर्षी पण डिस्कस बरोबर आहे. आम्ही सगळ्यांनी माहिती दिली. आता कोण दिलेत याची माहिती कोणी डिस्प्ले करायला पाहिजे? करूयात ना सर, डिस्प्ले करूयात. आपल्याला जेव्हा माहिती येईल अजून प्रायमरी स्टेजमध्ये आहे, अजूनपर्यंत ग्रुपवर आलेलं नाही म्हणून विचारलंय. नाही काय झालंय सर, आपली माहिती संकलित झालेली नाही आपल्या मेंबर्सची. संकलित झाली की आपण LIC ला दाखवणार आहोत. ते आपल्याला प्रत्येकी किती हप्ता पडेल वगैरे हे सगळं ठेवल्यावर हे आपण ग्रुपवरही डिस्प्ले करू आणि पतपेढीच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्याचं डिस्प्ले करूयात सर. ओके सर, थँक्यू. मला इथे बोलायला दिल्याबद्दल सचिवांचे आभार. ओव्हर टू यू गिरीश सर. धन्यवाद सर. एक महत्वाचा मुद्दा आता बोलण्यात आला की माहिती काय द्यायची, कोणाची नावं. आपण सगळ्यांची नावं डिस्प्ले करणार नाहीये, परंतु याच्यामध्ये आपल्याला डेट ऑफ जॉईनिंग लागतं, डेट ऑफ बर्थ लागते, पॅन कार्ड नंबर लागतो, आधार कार्ड नंबर लागतो. हे इत्यादी अद्यापही ही माहिती आपल्याकडे आलेली नाहीये. काही सभासदांची जवळजवळ 40 ते 50 सभासदांची ही माहिती येणं बाकी आहे. त्यांची नावं ग्रुपवर टाकली तर त्यांना काहीतरी वेगळंच वाटायचं, म्हणून प्रत्यक्षात आम्ही सांगत आहोत त्यांना की माहिती आणून द्या म्हणून. सर या गोष्टी ही जी बाब आहे ना मागच्या मीटिंग मध्ये पण चर्चेला आली होती, पण ते देतच नाहीये सभासद, तर काय करणार सर? पण कसं त्याचा तुम्ही नोटीस डिस्प्ले करायला पाहिजे ना. सगळ्यांची नावं डिस्प्ले करून चालणार नाही सर ना. पण तुमच्याकडे माहिती अद्यावत आहे, कोण कोण सभासद तुमच्याकडे आहेत, तुम्ही सांगायला पाहिजे की बाबा तुमची ही माहिती आम्हाला पाहिजे, तर लोक आणून देतील. लोकांना कसं करणार की आमची माहिती नाही म्हणून? सर आम्ही फोन करतोय त्यांना माहिती सगळी. ओके.
ज्यांना ज्यांना सांगितलंय ना त्यांना ते आणून देतील माहिती. 80% लोकांची माहिती आलेली आहे सर. थोड्याच लोकांची राहिलेली आहे. त्यांना फोन करून हे घेणं, त्यांच्याकडनं माहिती घेणं हे काम चालू आहे सर. हॅलो. हा, यानंतर मी अंबरडगे सरांना विनंती करतो हॅलो. की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गर्जे सर बोलतायत. हा, गरजे सर बोला. हा, मला एक सजेशन माझं असं होतं की आता तुमचा हा उपक्रम जो आहे ग्रुप इन्शुरन्सचा खूप छान आहे, स्तुत्य आहे अगदी, आणि तो आवश्यक आहे. तुम्ही LIC सारख्या मोठ्या म्हणजे गव्हर्नमेंटचं हे असलेल्या संस्थेची म्हणजे त्यांच्या बरोबर आपण हे करणार आहोत. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की इथे कुठेतरी ग्रुप इन्शुरन्स हा थोडस कॉम्पिटिटिव्ह इतर इन्शुरन्स कंपन्यांबरोबर पण आपण हे करून त्यातलं जे आपल्याला मिनिमम आणि चांगलं वाटेल अशाशी आपण हे केलं तर काय हरकत आहे. त्याच्यामध्ये मग न्यू इंडिया इन्शुरन्स असेल किंवा ओरिएंटल असेल आणि LIC असेल, तर त्यात कम्पॅरिझन करून जे बेस्ट असेल त्यात आपण निवडावं असं माझं सजेशन होतं. सर, मी बोलू का याच्याबद्दल? शुअर. न्यू सर, बोला. इंडिया आणि ओरिएंटल जे आहे सर, हे प्रॉपर्टीचे इन्शुरन्स आहेत. याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स येत नाही सर. आणि बाकीच्या प्रायव्हेट जे आहेत यांची जी क्रेडिबिलिटी आहे ते आपल्याला देतील कमी, पण नंतर सर्व्हिसचा इश्यू राहतोच त्यांचा. म्हणून आपण शक्यतो LIC कडे जातो आहोत आणि LIC चे नियम आम्ही न्यू इंडिया ओरिएंटल ग्रुप इन्शुरन्स करतात लाईफ रिलेटेड. लाईफ करत असतील असं मला वाटत नाही सर. मी माहिती घेतो आणि सांगतो सर. हा, कारण करतात ते, कारण मी मागे एकदा गेलो होतो न्यू इंडियाच्या ऑफिस मध्ये, त्यांनी आपल्याला बघता येईल. विचारलं होतं मला. न्यू इंडियालाही आपल्याला विचारता येईल. मी पण माहिती घेतो सर. मग दॅट इज ऑल्सो ए गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. येस येस, डेफिनेटली डेफिनेटली. म्हणजे एक कम्पॅरेटिव्ह आपल्याकडे होऊन जाईल. हो हो हो, नक्की. भविष्यात कोणी आपल्याला हे म्हणणार नाही की तुम्ही फक्त LIC कडेच का गेले, असं नको. नाही, मी विचारून घेतो ना सर, काय हरकत नाही. येस सर, येस सर, विचारून बरोबर आहे. थँक्यू Yes. सो मच. धन्यवाद सर. अंबरडगे सर, अध्यक्ष हा, सर. अंबरडगे हाय. सर. नमस्कार सगळ्यांना. नवीन मेंबर्स आणि तसेच जुने मेंबर्स आपल्या पतपिढीचे या सगळ्यांना माझा नमस्कार. थोडंसं वाईट वाटतं की माझी ही कदाचित शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, कारण मी आता मे मध्ये रिटायर होते सरकारी नियमाप्रमाणे. जरी 2 वर्ष एक्सटेन्शन घेतलं तरी पण सभासद म्हणून मी राहीन. या ठिकाणी आपल्या पतपेढीमध्ये जे कोरोनाच्या या सिच्युएशन मध्ये जवळजवळ 3-1 महिने कामकाज आपलं थंडावलं होतं, आणि तरी पण आपल्या पतपेढीचे एकूण जे भागभांडवल आहे ते वाढलंय आणि याशिवाय एकूण नफाही त्या प्रमाणात चांगलाच झालेला आहे. हा, थोडासा आपल्याला वाटतं, थोडीशी हुरहुर लागते की मागच्या वर्षीपेक्षा जरा कमी झालेलं आहे. होईल, कधी वर कधी खाली असू शकतं, पण आज 30,95,000 म्हणजे कमी नाहीये. त्यामुळं आज आपल्या सगळ्या सभासद मित्रमैत्रिणींना चांगल्या प्रकारचं चांगल्या अमाऊंट मध्ये डिव्हिडंड मिळेल याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वर्षी आपण चादरीची आणि टॉवेल्सची जे एक दिवाळी गिफ्ट दिली होती, तशीच यावेळेला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नात आम्ही आहोत. आणि निश्चितच तुम्हाला काहीतरी छानपैकी बातमी मिळेल. आपल्याला या संपूर्ण वर्षभर म्हणा, आतापर्यंतचे जे आपलं हे जे मंडळ, संचालक मंडळ जेव्हा कार्यरत झालं त्यावेळेपासून डॉक्टर गिरीश यल्लारपूरकर सर आणि शरद तांदळे सर आणि याशिवाय आपले देवणे सर या सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. अर्थातच सहकारी पतपेढी आहे, सहकार्य त्यांनी त्यांचं जे पतपेढीसाठी म्हणून त्यांनी खूपच कार्य केलेलं आहे, याचं मला खूप सार्थ अभिमान आहे. माझ्याच्यातून तेवढं होत नाहीये, काही कारणामुळे होत नाही, पण सरांनी या तिघांनी खूपच पतपेढीला वरच्या लेवलला नेऊन ठेवलेलं आहे, याबद्दल दुमत नाही. आपल्या या पतपेढीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण बघतो, तुम्ही सुद्धा येत असाल पतपेढीमध्ये, त्याचं स्वरूप बदलत आहे.
कम्प्युटराइज होईल पूर्ण, आता आहे पण तरी पूर्णपणे नाहीये. आणि जे काही गेटअप आहे आपल्या पतपेढीचा तोही बदलणार आहे इन द नियर फ्युचर. आणि त्यामुळं पतपेढी अधिकच चांगल्या पद्धतीने हुरपानी काम करता येईल तिथल्या सगळ्यांना, अशी मला खात्री आहे. तुम्हाला माहिती आहे की मागच्या पॅन्डेमिक मध्ये जे आपल्याकडे नवीन जी क्लर्क मंडळी जॉईन झाली, त्यांना आपण जॉईन करून घेतलं, तर त्यांना ट्रेनिंग देणं हे खरंच अवघड काम होतं. हे गिरीश सरांनी खूप छान पद्धतीने हाताळलं. हे मागच्या वेळेलाही सांगितले, मी यावेळेला अजूनही सांगतो की हे त्यांनी त्यांचे रोजच्या रोज नवीन नवीन सूचना हे खरोखरीच या तिघा मंडळींना खूप मार्गदर्शक ठरतात, याबद्दल तुलत नाही. आपल्याकडे आता आपण बघतो की आपल्या कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी इन्व्हर्टर बसवणं चालू आहे. बायोलॉजी बिल्डिंग मध्ये सुद्धा इन्व्हर्टर बसवणं चालू आहे, रादर बसवलेलं आहे. फक्त पतपेढीला अजून त्याचा सप्लाय काही टेक्निकल कारणास्तव दिला गेलेला नसेल, तर आपण ती पाठपुरावा करतोय, जेणेकरून पतपेढीला सुद्धा आपल्याला इन्व्हर्टरचा सप्लाय होईल आणि आपलं कामकाज हे अजिबात खंड न पडता निरंतर चालू राहील. आणि हे खरंच आवश्यक आहे, कारण काय होतं की आपलं पतपेढी हे बेसमेंट मध्ये पडतं आणि त्यामुळं जर लाईट्स गेले तर एका आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विभागातून आपल्याला सप्लाय आहे, पण तरी शेवटी काय की एकच बल्ब म्हणा किंवा अजून काही फॅन, तर त्याच्यावरही लोड पडतो. म्हणून आपल्याकडे मिळालेले आहे इन्व्हर्टर, फक्त ते सगळ्यांना सप्लाय द्यायचं असेल तर ते आपण प्राचार्यांकडे विनंती करूयात की हे पॉवर सप्लाय हा आपल्याला द्यावा पतपेढीला. अर्थातच त्याला थोडस अजून एक मला सांगायचं की आपलं थोडस रिनोव्हेशन आहे, किरकोळ, फार नाहीये. तर ते गेटअप आपलं सुधारल्यानंतर, आपल्या रंगरंगोटी झाल्यानंतर आपल्याला पतपेढीच्या पॉवर सप्लाय मध्ये सुद्धा निश्चितच हे फरक पडेल आपल्या विनंतीनुसार, असं मला खात्री आहे. आपल्याला एक दोन गोष्टी अजून एक सांगायच्या आहे ऑफिसच्या मेंबर्सना सांगायचं आहे, विशेषतः की बघा, आता आपल्या ज्यावेळेला पगार होतो त्यावेळेला लगेचच रिकव्हरीचे जे चेक असतात ते ऑफिसची मंडळी, ज्याला आपण अकाउंटंट मंडळी म्हणतो, ते काढत असतात. पण त्याला ज्युनियरचा हा काढायला वेळ लागत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. जरा सिनियरचा चेक काढायला किंवा नॉन ग्रँडचा चेक काढायला, रादर याचा जो नॉन टीचिंगचा चेक काढायला वेळ लागतो. त्याच्यामुळं नुकसान हे आपल्या सगळ्यांचं होतंय, पतपेढीचं नुकसान होतंय. आज विचार करा, तुम्ही बाजारातून 1,000 रुपये जरी उचलले तरी पण आपल्याला व्याजापोटी 1 महिन्यानी त्याला काहीतरी द्यावं लागतं. आज ही लाखो रुपयाची रक्कम 15 दिवसात जमा न होता जर 2 महिन्यांनी जमा झाली तर नुकसान किती होतंय याचा आपण सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी ऑफिसच्या मेंबर्सनी याची काळजी घ्यावी की नुकसान हे आपणच आपलं करतो आहे. या दृष्टिकोनातून मला आपल्या गोखले मॅडमना विनंती करायची आहे या माध्यमातून की त्यांनी शक्य तेवढ्या लवकर चेक काढून हे पतपेढीच्या या कार्यात त्यांनी हातभार लावावा, ही चांगली गोष्ट ठरेल. त्यांनी व्यवस्थित वेळेवर चेक काढला तर निश्चितच सगळ्यांचाच, आपल्या सगळ्यांचा फायदा होईल. आपल्याकडे या पतपेढीच्या माध्यमातून खूप चांगली कार्य घडत आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा आज आपण बघतो, मॅडमनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की अकस्मात मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांना आपण मरणोत्तर सहाय्य देतोय. ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. अशी कुठल्याही बँकेत, कुठल्याही पतपेढीत असे देण्यात येत नाही आणि त्यामुळं आपली पतपेढी ही खूपच छान आहे. मला आनंदाने सांगावं वाटतं सगळ्यांना की अरे, मी माझं पहिलं घर सुद्धा करताना पतपेढीचं सहाय्य मला मिळालं, माझी गाडी घेताना पतपेढीचं सहाय्य मिळालं. म्हणजे आपली पतपेढी ही सगळ्यांच्या मदतीला धावून येणारी आहे आणि म्हणून या पतपेढीचा उत्कर्ष हा चांगला व्हावा, चांगला होईलच, प्रश्न नाहीये, पण
आपल्या सगळ्यांचा त्याला हातभार लावावा अशी माझी एक अपेक्षा आहे. आपण जर साधं उदाहरण घ्या की आपण क्रेडिट कार्ड जर घेतलं, मिळतं लवकर, काही किरकोळ त्याच्यामध्ये कागदपत्रे द्यावी लागतात वगैरे, ठीक आहे, पण क्रेडिट कार्ड जरी घेतलं तरी आज आपल्याला जर महिन्याच्या त्या एका ठराविक मुदतीत आपण जर दिलं नाही तर त्याला व्याज जे पडतं ते एकूण 3% म्हणजे 12-36% व्याज वार्षिक पडतं, आणि ते शिवाय चक्रवाढ व्याज वगैरे असतो, तसा प्रकार असतो. आणि त्या मानाने आपली पतपेढी असं नाहीये, आपल्याकडे सहज 50,000 हे इमर्जन्सी लोन उपलब्ध होतं. ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपल्या सगळ्यांच्याच पडत्या काळामध्ये पतपेढीने खूप सहाय्य केलेलं आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहितीये की कधी कोणावर कशी वेळ येईल याचा भरोसा नाहीये. तर ज्यांना कोणाला आपल्या सभासदांपैकी ज्यांना समजा इमर्जन्सी काहींना लोन काढायचं असेल, घर बांधकामासाठी काढायचं असेल किंवा अजून काही सुखसोयीसाठी काढायचं असेल तर त्यांनी जरूर आपल्या पतपेढीकडे कर्जमागणी करावी, कारण आपल्याकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे. आणि या निधीची आपण व्यवस्थित आज जरी ती बँकेत असली निधी, तो निधी बँकेत असला तरी पण सगळ्यांना तो अवेलेबल आहे. या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि जेणेकरून आपल्याच पतपेढीची याच्यामध्ये हा उत्कर्ष सामावलेला आहे. आणि म्हणून असं मला वाटतं की आज सर्वांनी ही जी आपली सहकारी पतपेढी म्हणतो ती खरोखरीच आपण या सहकारी पतपेढीचे खूप चांगले सन्माननीय आपण सगळे सभासद आहोत, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. मलाही त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आज या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण सर्वांनी हजेरी लावली आणि या कामकाजात सहभाग घेतला, याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो. माझ्या नंतर आभार प्रदर्शन सर करतील. पवार सर. धन्यवाद सर. मी औलवार मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सर यलापूरकर सर, हा, फक्त एक क्लॅरिफिकेशन आलेलं आहे. मी न्यू इंडियामध्ये चौकशी केली आत्ता आणि त्यांच्याकडनं अशी माहिती येते की लाईफ कव्हर ते देत नाहीत, ऍक्सिडेंट कव्हर झाला तर ते क्लेम देतात. तर गर्जे सरांचा मागाशी जो मुद्दा होता की आपण ग्रुप इन्शुरन्स त्यांच्याकडनं करावा, तर ते त्याबद्दल असमर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. इन्शुरन्स म्हणजे ऍक्सिडेंट इन्शुरन्स करायचा असेल तर ते तयार असतात. लाईफ इन्शुरन्स मात्र ओरिएंटलही देत नाही आणि न्यू इंडियाही देत नाही. हे क्लॅरिफिकेशन मला आता फक्त करायचं होतं. धन्यवाद. येस, धन्यवाद सर. ओके, थँक्यू. मी औलवार मॅडमला, डॉक्टर औलवार मॅडमला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. नमस्कार. सर्वात प्रथम मी आजच्या सपम सेवक सहकारी पतपेढी मर्यादित 41वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपल्या महाविद्यालयातील माननीय प्राचार्य डॉक्टर सविता दातार यांनी अध्यक्षपद स्वीकारून आपल्याला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच पतपेढीचे माननीय अध्यक्ष अंबळडगे सर, सचिव डॉक्टर गिरीश येलारपूरकर सर आणि पूर्ण पतपेढीचे संचालक मंडळ यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर पतपेढीचे सर्व सभासद जे या सभेसाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे पण मनापासून आभार मानते. पतपेढीचे सर्व कर्मचारी स्नेहा आलेकर, सचिन साळुंके, कांचन भुजबळ आणि बेचवडे यांचे पण मी मनापासून आभार मानते. आणि एक विशेष नोंद इथे मी करू इच्छिते. सचिन साळुंके आणि कांचन भुजबळ, स्नेहा आलेकर यांनी यावर्षी कोरोनाच्या काळात पतपेढीचं कामकाजात खूप छान त्यांनी मदत पण केली आणि कार्यभार खूप छान पद्धतीने सर्व काही त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण करते. आणि अध्यक्षांच्या संमतीने ही सभा इथेच संपली असं जाहीर करते. हा, येस. एक आज जे आपल्या 2 क्लिप आपण पाहिल्या आणि त्या आपल्या समोर ज्या आल्या ते उमेश सर यांचाही आभार मानावा असं मला वाटतंय. सर्वांच्या संमतीने आपण उमेश
हा. उमेश सरांचे पण मनापासून आभार.